ओके. नमस्कार. मी वास्तुकार. आस्क वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. जसं की आपण आस्क वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, श्री शिव सौरोदय मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रीड स्क्वेअर, जिओमानसिंग, ब्रह्ममुहूर्त, आकाशिक रेकॉर्ड्स असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट घेऊन आपलं हे यूट्यूब चॅनल आत्तापर्यंत 1,80,000पेक्षा जास्त लोकांनी बघितलेलं आहे. आणि हे कॉन्टेंट आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना आवडत आहेत. तुमच्या सगळ्यांचा मला खूप भरभरून प्रतिसाद मिळतो आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर जसं की थंबनेल सगळ्यांनी बघितलंच असेल, आज आपण या स्पेसिफिक या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता हे जे व्हिडिओ आहेत आपले, हे जे व्हिडिओ डिजिटल व्हिडिओ आपण इथे बनवत आहोत. वेगळ्या प्रकारचं कॉन्सेप्ट, एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण इथे घेऊन येत आहोत आणि डिझाईनच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून, पी पी टीच्या माध्यमातून आणि स्क्रीनच्या माध्यमातून, डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून काही व्हिडिओ इथे समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जसं की थंबनेल तुम्ही बघितलंच असेल, ज्यामध्ये मंगळाची माहिती आणि मंगळ आणि आपल्या कुंडलीमध्ये मंगळ आहे का हे कसं बघायचं. तर आज मी या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या कुंडलीमध्ये मंगळ आहे का हे कसं बघायचं आणि साधारणपणे मंगळाचे दोष किंवा मंगळाचा रोष आणि या मंगळाच्या रिलेटेड ज्या पण काही गोष्टी आहेत त्या आपण सविस्तरपणे आपल्या या सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता होतं काय, प्रत्येक वेळेला कुंडलीमध्ये काही ना काही चॅलेंजेस आणि काही ना काही गोष्टी या येत असतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न करणाऱ्या व्यक्तीला किंवा लग्न झालेल्या व्यक्तीला आपल्या कुंडलीमध्ये मंगळ तर नाही आहे ना, किंवा मंगळामुळे तर आपल्या जीवनामध्ये काही नकारात्मक घटना घडत तर नाही आहे ना, किंवा मंगळामुळे आपल्या जीवनामध्ये काही वाईट घटना तर घडत नाही आहे ना. तर या सगळ्या गोष्टींचं आणि प्रश्नांचं उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले एक दोन गोष्ट आपण इथे समजून घ्यायला पाहिजे की ती म्हणजे मंगळ हा काही इथे आपण लिहूया पहिल्या स्थानी मंगळ. आज आपण बोलतोय इथे मंगळावरती, तर इथे आपण पहिले मंगळ लिहूया. आणि या मंगळ हा जो आहे हा कुंडलीमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. अतिशय महत्त्वाचं एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देणारा आणि एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला लढाईसाठी लागणारी जी सहनशक्ती असते किंवा लढाईसाठी लागणारी जी क्षमता असते किंवा आपल्या जीवनामध्ये संघर्ष जो असतो, संघर्षावरती मात करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा असते ती आपल्याला मंगळाच्या माध्यमातून मिळत असते. मग ही जी ऊर्जा आहे, मग ही ऊर्जा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये किंवा सांसारिक जीवनामध्ये जेव्हा आपण स्पेशली आपण जेव्हा वैवाहिक जीवन जगतो त्यावेळेला मग हा मंगळ आपल्याला सकारात्मक फळ देतो का, किंवा मग आपल्याला मंगळ नकारात्मक फळ दिले तर आपल्याला त्याचे कसे लूपहोल्स बघायला मिळतात आणि खूप त्रासदायक आणि खूप तापदायक असा मंगळाचे रिझल्ट आपल्याला तिथे बघायला मिळतात. तर यामध्ये तसं घाबरण्याचं काही कारण नाही आहे, कारण मंगळ ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे आणि ती वेगळ्या प्रकारची ऊर्जा तो प्रोड्यूस करतो आणि त्या केलेल्या ऊर्जेला प्रोड्यूस केल्यामुळे असलेल्या ऊर्जेला प्रोड्यूस केल्यामुळे तो कुठेतरी दुसऱ्या व्यक्तीसाठी, म्हणजे जी व्यक्ती आपल्या समोरची असते त्या व्यक्तीला ती नकारात्मक वाटू शकते. तर आपल्यामधला असलेला नको त्या ठिकाणी उत्साह, नको त्या ठिकाणी दांडगा उत्साह हा मंगळाच्या माध्यमातून बघायला मिळतो आणि त्यामुळे बरेच लोकांच्या कुंडलीमध्ये घटस्फोट हे होत असतात किंवा समोरच्या व्यक्तीशी न जमणं किंवा समोरच्या व्यक्तीशी न पटणं हे सुद्धा मंगळामुळे होतं. कारण प्रत्येक वेळेला जर आपण आपली आरेरावी करत असू किंवा प्रत्येक वेळेला जर आपण आपलंच म्हणणं खरं हे जर करत असू तर या सगळ्यांमधनं आपल्याला आपल्या कुंडलीतला मंगळ हा दिसत असतो. तर मंगळ हा साधारणपणे आपल्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये असेल तर आपल्याला कुंडलीमध्ये मंगळ आहे किंवा आपल्याला मंगळ आहे हे आपल्याला समजतं. तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. प्रथम स्थानामध्ये तर आपण मंगळ इथे आहेच बघितलेला आहे आणि इथे आपण आता व्ययामध्ये सुद्धा मंगळ डिझाईन करतोय. तर इथे मंगळ जो आहे तो 12व्या स्थानामध्ये सुद्धा मंगळ आहे असं इथे आपण गृहीत धरायला पाहिजे. कारण प्रथम स्थानामध्ये मंगळ असणं आणि 12व्या स्थानामध्ये सुद्धा मंगळ असणं
तर प्रथम स्थानाचं मंगळ असलेलं जी कारकत्व आहे ती म्हणजे अति उत्साही, अति धडाडी, अति एनर्जेटिक, अति सगळ्या गोष्टी अति 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 तिथे होत असतात. आणि व्ययस्थानामधला मंगळ हा तुम्हाला शयन गृहातल्या ज्या गोष्टी असतात त्यासाठी लागणारी ऊर्जा मंगळ देत असला तरीसुद्धा अति उत्साहामुळे जास्तीत जास्त पैसे खर्च होणे किंवा अति उत्साहामुळे जास्तीत जास्त त्रास होणे किंवा अति उत्साहामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चिंता, वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचा त्रास हा इथे होत असतो. आणि ह्यामध्ये आपल्याला मंगळ इथला बंधनकारक योगसुद्धा निर्माण करतो. आपल्याला 12 स्थानातला जो मंगळ असतो तो सुद्धा तिथे बंधनकारक असतो आणि त्यामुळे आपल्याला तो एक वेगळ्या प्रकारचा नकारात्मक रिझल्टसुद्धा इथे देत असतो. आफ्टर ऑल पहिला मंगळ, दुसरा मंगळ आपण इथे डिस्कस केला. आता आपण इथे डिस्कस करणार आहोत तिसरा मंगळ. आणि तिसरा जो मंगळ आहे तो आहे चतुर्थ स्थानातला. इथे नंबर मी मुद्दाम टाकत नाही आहे कारण कुंडली शिकताना लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या मग खूप डिटेलमध्ये मला इथे तुम्हाला सांगाव्या लागतील. पण साधारणपणे तुम्ही व्हिडिओ समजून घ्या. तुमची कुंडली समोर घेऊन बसलात तर अतिउत्तम. म्हणजे तुम्हाला समजेल की मंगळ जर चतुर्थ स्थानामध्ये असेल तर तुम्हाला रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, आईचं रिलेशनशिप किंवा वाहन सौख्य, स्थावर जंगम मालमत्ता आणि घरच्यांचं सुख आणि या सगळ्याशी रिलेट करणारा हा जो मंगळ असतो, हा मंगळ साधारणपणे म्हणजे रिअल इस्टेट, प्रॉपर्टी आणि यासाठी जरी तो आपल्याला अनुकूल असला तरीसुद्धा रिलेशनशिपसाठी तो काही फारसा अनुकूल असतोच असं नाही. कारण मंगळ हा त्याचा जो मूळ स्वभाव आहे तो थोडा भांडणं करण्याच्या वृत्तीने किंवा आरेरावी करण्याच्या वृत्तीने किंवा जाब विचारण्याच्या वृत्तीने किंवा सारखं एका इंटेन्स लेवलला हाय होऊन समोरच्या व्यक्तीला अतिशय टॉर्चर केल्यासारखी भूमिका किंवा समोरच्या व्यक्तीला अतिशय ताप दिल्यासारखी भूमिका त्या मंगळाकडनं त्या व्यक्तीच्या माध्यमातून घडत असते. तर हा चतुर्थ स्थानाचा मंगळ आपल्याला इस्टेट, प्रॉपर्टी, धनदौलत, वाहन सौख्य आणि ह्या सगळ्या जरी गोष्टी देत असल्या किंवा कॅश फ्लो जरी देत असला तरीसुद्धा आपल्याला रिलेशनशिपसाठी चतुर्थ स्थानाचा मंगळ तसा काही फार बरा मानला जात नाही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये. तर पुढचा मंगळ आपण इथे बघणार आहोत आणि तो म्हणजे आहे इथे सप्तम स्थानाचा मंगळ. तर हाच तो मंगळ आहे जो ज्या मंगळाची तुम्ही या व्हिडिओमध्ये वाट बघत आहात आणि तो मंगळ आहे सप्तम स्थानाचा मंगळ. सप्तम स्थानाचा जो मंगळ आहे तो अतिशय त्रासदायक आणि तापदायक म्हणायला इथे वेळ येते. कारण की सप्तम स्थानाचा मंगळ हा अतिशय अग्रेसिव्हरित्या काम करतो, अतिशय एनर्जेटिक. आणि काय होतं, प्रत्येक वेळेला जर आपण एखाद्या व्यक्तीला सारखं टॉर्चर करत असू किंवा एखाद्या इंटेन्स लेवलचं सब्जेक्ट घेऊन जर आपण त्याला हॅरेस करत असू तर त्या हॅरेसमेंटमधनं ते नातं तुटण्याची क्षमताही जास्त असते, तुटण्याची शक्यताही जास्त असते. तर ती मंगळ इथे क्वचितच संपुष्टात आणतो आणि त्यामुळे आपल्याला सप्तम स्थानातल्या मंगळाची भीती वाटते. आता बरेच वेळेला आपल्या कुंडलीमध्ये आपण कुठल्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञाकडे गेलो किंवा ॲस्ट्रॉलॉजरकडे गेलो आणि त्यांनी जर कुंडली बघितली आणि ही कुंडली जर सप्तम स्थानातल्या मंगळाची किंवा प्रथम स्थानाच्या मंगळाची निघाली तर त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजर्स किंवा ज्योतिषी हा अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय हॉनेस्टली तुम्हाला सांगतो की तुमच्या लग्नाचे योग जरी जुळून आले तरीसुद्धा तुम्ही मंगळाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्रासदायक आणि तापदायक असल्यामुळे तुम्हाला त्याचा अतिशय त्रास होऊ शकतो. तर हा जो सप्तम स्थानाचा मंगळ आहे हा वैवाहिक सौख्य टिकू देत नाही. इन शॉर्ट काय तर आपल्याला आपल्या कुंडलीमधला सप्तम स्थानाचा मंगळ हा वैवाहिक दोष निर्माण करण्याचा काम इथे करत असतो. तर त्याचमुळे होतं काय तर आपण कुठल्याही प्रकारची पार्टनरशिपमध्ये सक्सेस होऊ शकत नाही, रिलेशनशिपमध्ये सक्सेस होऊ शकत नाही. आपण आपल्या आजूबाजूला भोवतालचे जे लोक असतात त्या लोकांबरोबर आपला वागण्याचा जो दृष्टिकोन आहे, एखाद्या गोष्टीकडे आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो इतर लोकांना पटत नाही. आपण आपलं जे बोलतो, आपण जे राहतो, आपण जे विचारशैली आहे, आपली जी वैचारिक पातळी आहे, ह्या सगळ्या कुठेतरी आपल्या आजूबाजूच्या लोकांना खटकत असतात आणि त्यामुळे आपण एक वेगळ्या प्रकारचा दुरावा समाजामध्ये निर्माण करतो. आणि हा सप्तम स्थानाचा जो मंगळ आहे किंवा प्रथम स्थानाचा जो मंगळ आहे हा आपल्याला कुठेतरी जीवनामध्ये एकाकी पाडण्याचं काम इथे करत असतो. तर जसं की आपण आता इथे सप्तम स्थानाचा मंगळ बघितला तर तसंच आपण आता इथे बघणार आहोत अष्टम स्थानाचा मंगळ. तर अष्टम स्थानाचा मंगळ इथे
आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरतो. आपल्या शरीरामध्ये पाण्याची जी पातळी असते ती कमी जास्ती करण्याच्या दृष्टीनेही तो आपल्याला त्रासदायक ठरतो. आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर आपल्या शरीरामध्ये आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा आपल्या ब्लडमधलं जे हिमोग्लोबिन आहे किंवा आपल्याला शरीरामधली जी पाण्याची पातळी ती कमी प्रमाणात होणे, जास्ती प्रमाणात होणे, तसं तर ती कमी प्रमाणात होणे हाच त्याच्यामधला आहे. पण कधी कधी एखाद्या वेळेला तिथे वेगळ्या प्रकारची रास आली तर तो वेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन तिथे आपल्याला देऊ शकतो, दाखवू शकतो. पण दुसरा पॉईंट याच्यामध्ये झाला, जसं आपल्याला किडनी स्टोन होणे किंवा मूळव्याध होणे किंवा गुदद्वाराचे विकार होणे किंवा मूत्राशयाचे विकार होणे, हे अष्टम स्थानाचं मंगळाचं आपल्याला खास करून वैशिष्ट्य बघायला मिळतं. जर तिथे वृश्चिक रास असेल किंवा तिथे एक वेगळ्या प्रकारची स्त्री तत्वाची जर रास असेल, स्थिर तत्वाची जर रास असेल, तर त्यावेळेला आपल्याला तिथे असे रिझल्ट बघायला मिळतात. जसं की अष्टम स्थानाचा मंगळ हा आपल्याला आपण इन्व्हेस्टमेंट केलेल्या गोष्टींपासून जी मिळकत मिळते ती आपल्याला तो इथे दाखवत असतो. जर आपण काही पॉलिसीज काढल्या असतील, आपण काही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले असतील किंवा आपण काही शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले असतील किंवा आपण आपल्याकडे काही जागा, जमीन, जुमला, धन काही असेल, तर त्याच्यापासून आपल्याला अचानकपणे धनलाभ, अचानकपणे येणाऱ्या जो फिनान्शियल ॲटिट्यूड आहे तो आपला डेफिनेटली डेव्हलप होऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्याला अतिशय चांगलं बेहतरीन बेनिफिट्स आपल्याला फिनान्शियली जरी इथे होत असले तरी आरोग्याच्या तक्रारी मात्र हा अष्टम स्थानाचा मंगळ आपल्याला कायम देत असतो. एका विशिष्ट वयानंतर, जसं की आपण यामध्ये 23 वर्षानंतर, 27 वर्षानंतर, 32 वर्षानंतर, 36 वर्षानंतर, 44 वर्षानंतर आणि 48 वर्षानंतर, 42व्या वर्षानंतर आणि 47व्या वर्षानंतर आणि ॲट द एंड ऑफ त्याच्यामध्ये 52 वर्षानंतर आणि 58 वर्षानंतर आणि 66 वर्षापर्यंत असे त्याचे त्रास देण्याचे स्पॅनिंग्स आहेत. तर अष्टमच्या मंगळाचे हे स्पॅनिंग्स अशा पद्धतीने आपल्याला त्रासदायक वयाच्या त्या वयोगटामध्ये, त्या कालखंडामध्ये आपल्याला त्रासदायक असू शकतात. तर जर तुमच्या कुंडलीमध्ये, जर तुम्ही कुंडली घेऊन बसलेले असाल हा व्हिडिओ बघताना, तर अतिउत्तम. कारण जर तुमच्या कुंडलीमध्ये, जसं मी तुम्हाला इकडे दाखवलं की आपण इथे रिकॅप करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. जसं की आपण इथे दाखवलं तुम्हाला की हे जे कुंडली आपण इथे लॉन्च केल्या आणि ह्या कुंडलीमध्ये लॉन्च करताना प्रथम स्थानाचा मंगळ, द्वितीय स्थानाचा मंगळ, प्रथम स्थानाचा मंगळ आणि व्यय स्थानाचा मंगळ आणि आपल्याला पुढे जसं की आपण बघितलं की चतुर्थ स्थानाचा मंगळ, सप्तम स्थानाचा मंगळ आणि अष्टम स्थानाचा मंगळ. म्हणजेच काय, तर आपल्या कुंडलीमध्ये जर 12व्या स्थानामध्ये मंगळ असेल, आपल्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये जर मंगळ असेल, आपल्या कुंडलीमध्ये जर चतुर्थ स्थानामध्ये मंगळ असेल, आपल्या कुंडलीमध्ये जर सप्तम स्थानामध्ये मंगळ असेल, आपल्या कुंडलीमध्ये जर अष्टम स्थानामध्ये मंगळ असेल, तर ही कुंडली आपली जी आहे ती मंगळाची कुंडली अशी संबोधली जाते. तर मंगळाची कुंडली ही इथे अशी संबोधली जाते आणि त्याचमुळे आपल्याला त्या मंगळाचा त्रास होतो. त्याचमुळे आपल्याला ह्या मंगळाचे वेगवेगळ्या प्रकारचे त्रासदायक आणि तापदायक असे बघायला मिळतात. तर ह्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये की आपल्या कुंडलीमध्ये जर मंगळ या ठिकाणी असेल तर आपल्याला तो सर्वसाधारणपणे वैवाहिक सुख लाभू देत नाही आणि आपला जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, इतरांकडे जो बघण्याचा दृष्टिकोन असतो, आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो अतिशय वेगळा होऊन जातो आणि त्यामुळे आपली जी सामाजिक परिस्थिती आहे किंवा समाजाचा आपल्याकडे जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदली होतो. टुवर्ड्स आवर ॲटिट्यूड जो चेंज होतो. त्यामुळे मग आपल्याला आपली जी जीवनशैली आहे ती कुठेतरी एकाकी जीवनशैली जगावी लागते आणि अशा पद्धतीने हा फक्त मंगळाचाच दृष्टिकोन झाला. इतरसुद्धा सर्व प्रकारचे ग्रह आपल्याला किती प्रमाणात कारणीभूत आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टींना किती प्रमाणात कारणीभूत नाही आहेत हे सुद्धा कुंडलीमध्ये अभ्यासणं तेवढंच महत्त्वाचं आणि अतिशय इम्पॉर्टंट हे ठरू शकतं आणि किंबहुना ते असतंच. पण ह्यामध्ये मंगळ हा खूप स्पेसिफिकली आपल्याला स्टडी करायला लावण्यासाठी भाग पाडणारा हा विषय घेऊन आपण आजचा हा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहे आणि इतरसुद्धा आपल्या कुंडलीतले जे योग असतात किंवा आपल्या कुंडलीतल्या अंतर्दशा कुठली, महादशा कुठली, नंतर आपल्या कुंडलीतली विदशा कुठली आहे, प्लस आपल्या कुंडलीचे नक्षत्र स्वामी कुठे आहेत, कुठल्या ग्रहाचे नक्षत्र स्वामी कुठे बसले आहेत, तर एवढा सगळा डिटेल स्टडी आम्हाला ॲज अन आस्क वास्तुकार गुरु ह्यामध्ये करावा लागतो आणि त्याप्रमाणे
त्याप्रमाणे मग आम्ही सर्वतोपरी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो आणि हा सगळा अभ्यास आम्ही वास्तुकार आस्क वास्तुकार गुरु यामध्ये जेवढा पण काही स्टडी आहे तो सगळं स्टडी मटेरियल आम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून करत असतो. आम्ही स्टडी ब्रह्ममुहूर्तावरती उठून करत असतो आणि कन्सल्टिंग मग जसे आमचे क्लायंटचे शेड्यूल लागतात त्याप्रमाणे आम्ही सर्वांना कन्सल्टिंग उपलब्ध करून देत असतो. तर जसं की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्या कुंडलीमध्ये जर मंगळ असेल तर म्हणजे अशा या स्पेसिफिक स्थानांमध्ये जर मंगळ असेल तर आपल्याला त्याचे काय आणि कसे रिझल्ट्स बघायला मिळतात. आणि ह्याच कुंडलीला आपण नेहमी म्हणत असतो किंवा ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ नेहमी म्हणत असतात की ही कुंडली मंगळाची आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेतलं की आपली कुंडली मंगळाची आहे की नाही आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये मंगळ आहे हे तुम्ही बघून मला इकडे सांगू शकता कॉमेंट्समध्ये, यूट्यूबच्या कॉमेंट्समध्ये मला तुम्ही सांगू शकता की तुमचा मंगळ कुठल्या स्थानामध्ये आहे आणि तो तुम्हाला कसे रिझल्ट्स देत आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा समजेल की कशा पद्धतीने फीडबॅक मिळतो आहे, कशा पद्धतीने रिझल्ट मिळतो आहे. तर साधारणपणे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्या कुंडलीमध्ये जर या स्पेसिफिक 12व्या स्थानात, प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात, सप्तम स्थानात आणि अष्टम स्थानात या स्थानांमध्ये जर मंगळ असेल तर त्याचे आपल्याला रिझल्ट्स कसे बघायला मिळतात. तसंच आपण पुढचा एक व्हिडिओ जर तुम्ही मला म्हटलात की मंगळाच्या कुंडलीला काहीतरी उपाय तर असेलच ना किंवा काहीतरी सोल्युशन तर असेलच ना किंवा बाय डिफॉल्ट काही गोष्टी असतीलच ना, तर मग त्याचा पण एक आपण पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्या व्हिडिओचं शीर्षक आहे की मंगळाच्या कुंडलीला शनीचा जाप कसा असावा. तर ही बाजूला जी तुम्हाला कुंडली दाखवली आहे ती शनीचा जाप कसा असावा हे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. खरं तर ते याच व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं, पण आता व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि सगळ्यांनी तो बघायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो रीच आउट व्हायला पाहिजे. तर आपण ॲट द सेम कंडिशन, ॲट द सेम सिच्युएशन घेऊन येणार आहोत सेम कॅटलॉगवरती, ज्यामध्ये आपण इथे मंगळ दाखवला. आता त्याप्रमाणे मंगळाला शनीचा जाप कसा असतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग आपण असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ मॉनिटरसमोर घेऊन येत आहोत ऑन PPT आणि ऑन डिझायनिंग. काल ह्याच्या आधी पण आपण एक व्हिडिओ बघितला असेल, तो आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेलच. तो व्हिडिओ होता जर तुमच्या वास्तूला लागोपाठ 3 दरवाजे असतील तर त्याचे नकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावरती कसा पडतो. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. थंबनेल तुम्हाला तिथे बघायला मिळेलच. आणि आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका की तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ कुठे आहे आणि त्याचे तुम्हाला कसे रिझल्ट्स मिळत आहेत. आणि प्लस याच्यावरचे जे पण रिझॉल्व सोल्युशन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहोत. ते म्हणजे मंगळाच्या कुंडलीला शनीचा जाप कसा बघावा आणि त्याच्याने एक्झॅक्ट काय होतं. तर चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.